नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। आता आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासतो आहे। त्याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले, थेरी सगळी अभ्यासलेली आहे। आपण आज अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 1 अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मागील काही व्हिडिओ बघितलेले नसतील टॉपिक नंबर 1, 2 आणि इवन या टॉपिक नंबर 3 चे देखील, तर या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपला एक्झाम्पल नंबर 1 ला सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। तर चला पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करूया। विक्रम अँड प्रज्ञा दोघ जण पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे विक्रम आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे प्रज्ञा। शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3 रिस्पेक्टिव्हली। त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:3। Their balance sheet as on 31st March 2018 was as under। त्यांची बॅलन्स शीट 31 मार्च 2018 ची खालील प्रमाणे दिलेली। आता बॅलन्स शीटला बघा काय दिले, फर्स्ट क्रेडिटर्स दिलेले आहेत। आता क्रेडिटर्स आपण आपल्या लायबिलिटी लिहिणार आणि कॅपिटल दिले विक्रम आणि प्रज्ञाचं आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बॅलन्स ट्रान्सफर करणार। असेटला बघा कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंट तयार करणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला तो बॅलन्स लिहिणार। त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग असेटला लिहिणार, प्लांट देखील असेटला लिहिणार, फर्निचर देखील असेटला लिहिणार, स्टॉक देखील असेटला लिहिणार आणि डेटर्स देखील असेटला लिहिणार। ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी काय सांगितले, दे आर ॲग्री टू ऍडमिट अवनी ॲज अ न्यू पार्टनर। न्यू पार्टनरला अवनी नवीन पार्टनर ऍड करणार आहे 1 एप्रिल 2018 ला। आणि त्यासाठी तिला बघा काय करायचं आहे की अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। म्हणजे भविष्यात 4 रुपये जर प्रॉफिट झाला तर त्यातला 1 रुपया आपण तिला देणार आहोत, म्हणजे 1/4 शेअर साठी तिला ऍड केलेले। त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितले ही शॅल ब्रिंग ₹37,000 ॲज हिज कॅपिटल। तिने 37,500 रुपये कॅपिटल आणलेले। कॅपिटल आणलेलीची एंट्री आपल्याला माहिती कॅश घेऊन येणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू अवनी कॅपिटल अशी जनरल एंट्री होईल। म्हणजे कॅशच्या डेबिटला आणि अवनी कॅपिटलच्या क्रेडिटला इफेक्ट द्यावा लागेल। त्याच्यानंतर अँड ₹30,000 हिज शेअर ऑफ गुडविल। तिने 30,000 गुडविल घेऊन आलेले। गुडविलच्या 2 ट्रीटमेंट असणार आहेत, एक गुडविल घेऊन आला आणि दुसरी गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजेच रिटेनचे। गुडविल आणलं त्याची एंट्री, गुडविल आलं म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी एक एंट्री होणार आहे। आणि दुसरी जी एंट्री असणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सॅक्रिफाय रेशो मध्ये ते गुडविल डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे। हे 2 नंबर, ह्या 2 मेजर ट्रीटमेंट असणार आहेत कॅपिटल आणि गुडविलच्या। ज्यांना जमतील त्यांना हा प्रॉब्लेम समजला असं समजायचं। पुढे लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 45,000। लँड अँड बिल्डिंग 45 आणि फर्निचर डेप्रिसिएट झाले 10% ने। म्हणजे आपल्याला आता लँड अँड बिल्डिंगला 45 म्हणजे वाढलेलं आहे 7,500 ने। आपण लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क करूया, ते ऍड करावं लागेल रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, फर्निचर मधनं डेप्रिशिएशन लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल। नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स। RDD आहे तो डेटर्स मधनं लेस करावा लागेल, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल, डेटर्सला स्टार मार्क करावे लागतील। आणि स्टॉकची व्हॅल्यू 82,500 झालेली शेवटी त्यांनी सांगितलं। आता स्टॉक किती होता, 75,000 होता, वाढलेला आहे 7,500 ने, ऍड करावा लागेल, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावं लागेल, स्टॉकला देखील स्टार मार्क करणार। अशा पद्धतीने या 6 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत ते समजून घेतलेले आहेत। म्हणजे 6 नाही, म्हणजे थोडक्यात ह्या 5च ऍडजस्टमेंट आहे, ते 4 आणि ही 5 नंबरचे असणार आहे, 5च ऍडजस्टमेंट आहेत। त्याच्यानंतर द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर, बघा कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर इज टू बी ऍडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। नवीन प्रॉफिट अँड लॉस शेअर रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल आणि एक्सेस कॅपिटल म्हणजे ऍडजस्टेड कॅपिटलची वर्किंग करावं लागणार आहे। आणि एक्सेस कॅपिटल म्हणजे कोणाला जर नवीन फर्म मध्ये जास्त कॅपिटल असेल हिस्सा आणि जुन्या फर्म मध्ये त्याचं कमी कॅपिटल असेल तर त्याच्याकडून आपल्याला घ्यावं लागणार आहे। आणि जर कोणाचं कमी येत असेल तर त्याच्याकडून आपल्याला द्यावं लागणार आहे। थोडक्यात म्हणजे ज्याचं जास्त त्याला द्यावं लागेल, ज्याचं कमी त्याच्याकडून घ्यावं लागेल अशा पद्धतीने। तर आता हे कुठं ट्रान्सफर करायचं आहे, त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं पार्टनरच्या। तर कसं करायचं ते बघूया। फर्स्ट आपण काय करूया की आपण न्यू रेशोची वर्किंग नोट करूया। म्हणून पहिल्यांदा वर्किंग नोटला नाव द्या
कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. काय नाव देणार आपण वर्किंग नोटला? कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण ओल्ड रेशो लिहून घेणार आहोत. ओल्ड रेशो आपण प्रॉब्लेम मध्ये जाऊन जर बघितलं तर तो आपल्याला सुरुवातीलाच दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. बघा 2:3 हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. मग आपण या ठिकाणी 2:3 हा त्यांचा ओल्ड रेशो लिहूया. आणि नवीन पार्टनरचा शेअर ऑफ न्यू पार्टनर त्याच्या खाली लिहून घेऊ. शेअर ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरला 1/4 शेअर साठी घेतले म्हणून नवीन पार्टनरचा शेअर असणार आहे 1/4 शेअर असणार आहे. मग बॅलन्स रेशो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. बॅलन्स रेशोचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे की बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर किती? 1/4 आहे. तर आपला बॅलन्स रेशो जो असणार आहे हा 4 मधने 1 जर गेला तर 3 राहतील, म्हणजेच आपला 3/4 हा बॅलन्स रेशो असणार आहे. अशा पद्धतीने बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. मग न्यू रेशोचा आपला फॉर्म्युला आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स रेशो म्हणजे गुणुले बॅलन्स रेशो. आता आपल्याकडे 3 पार्टनर असणार आहे. पहिल्या पार्टनरचं नाव काय आहे बघा? विक्रम. तर विक्रमचा आपल्याला काय करायचं आहे? न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा. म्हणून मी फर्स्ट या ठिकाणी लिहितो विक्रम इज इक्वल टू. आता बघा ओल्ड रेशो विक्रमचा आहे 2 आहे 2 आणि जर अपूर्णांकात लिहिलं तर 2/5 येईल, तो 2/5 येणार आहे. इनटू बॅलन्स रेशो आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 3/4 इज इक्वल टू. तर बघा आता कॅल्क्युलेशन कसं होणार? 2 गुणुले 3 2 गुणुले 3 6 आणि डिवायडेड 5 गुणुले 4 5 चोक 20 अशा पद्धतीने येणार. विक्रम झाल्यानंतर दुसरा जो पार्टनर असणार आहे ती आहे प्रज्ञा. तिचा रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. प्रज्ञाचा कॅल्क्युलेट करू इज इक्वल टू. त्याचं बघा ओल्ड रेशो आहे प्रज्ञाचा 3, जर तो अपूर्णांकात लिहिला तर 3/5 येईल. इंटू बॅलन्स रेशो आहे 3/4 इज इक्वल टू 3 × 3 9 येणार आहे. डिवायडेड 5 × 4 20 येणार आहे. आणि नवीन पार्टनरचा शेअर आहे. नवीन पार्टनर आपण जे ऍड केलेली आहे तिचं नाव आहे बघा कोणाला? मला वाटतं आवनीला ऍड केलेलं आहे. आवनीचा शेअर बघू या ठिकाणी आवनी. तर आवनीला 1/4 शेअर साठी त्यांनी ऍड केलंय. बघा आता इथं जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर याचा छेद 20 आहे, याचा छेद 20 आहे आणि याचा किती आहे? 4 आहे. मग ह्या 4ला 20 करण्यासाठी आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 5 ने, इथं सुद्धा 5 ने. तर बघा ते काय होणार आहे? 1 × 5 आणि 4 × 5 20. म्हणजे आता सगळ्यांचा छेद काय झालेला आहे? समान झालेला आहे. मग आता समान छेद जर आपण काढून टाकला तर आपल्याला न्यू रेशो काय भेटणार आहे? न्यू रेशो इज इक्वल टू बघा 6:9:5 अशा पद्धतीने आपल्याला नवीन रेशो भेटणार आहे. ही वर्किंग नोट केल्यानंतर म्हणजेच आपला न्यू रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण इथं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल ही दुसरी वर्किंग नोट करणार आहे. मी लिहून ठेवलंय ते आपण शेवटी करूया. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. तर आता नवीन रेशो कॅल्क्युलेट केला, प्रॉब्लेम कडे जाऊया. फर्स्ट आपण सगळे बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं आहे आपल्याला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहू, 3-4 ओळी जागा सोडू आणि त्याच्यानंतर लिहूया क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट आपण लिहून घेऊया. क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणार 1,05,000 रुपये. देन नेक्स्ट बघा कॅपिटल दिलेलं आहे विक्रम आणि प्रज्ञाचं. आपण कॅपिटल अकाउंट तयार केलंय. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट आपण लिहून टाकूया त्या ठिकाणी 75,000 विक्रमचं 75 आणि प्रज्ञाचं देखील 75,000. आवनीचं डॅश. देन नेक्स्ट असेटला बघा कॅशचा बॅलन्स दिला. आपण कॅश अकाउंट तयार केलेले, त्याच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहूया आपण 7,500. देन नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया लँड अँड बिल्डिंग आणि त्याची अमाऊंट लिहूया आपण ₹37,500 37,500. इनरला लिहिणार 1 ओळ जागा सोडायचं लँड अँड बिल्डिंग लिहिल्यानंतर. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढे दिले त्यांनी आपल्याला प्लांट 45,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचे प्लांट 45,000 आउटर कॉलमला लिहिणार डायरेक्ट. देन नेक्स्ट प्लांट झाल्यानंतर फर्निचर दिलेले 3,000 रुपये, हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹3,000 आणि 1 ओळ जागा सोडणारे ऍडजस्टमेंट साठी, कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून. देन नेक्स्ट स्टॉकचा बॅलन्स दिलाय 75,000, हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया स्टॉक. अमाऊंट लिहिणार 75,000 आणि 1 ओळ जागा सोडणार आहोत. देन आफ्टर नेक्स्ट डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे त्यांनी 87,000, हा सुद्धा लिहून घेऊया आपण डेटर्स आणि त्याची अमाऊंट लिहू 87,000. 1 ओळ जागा सोडू डेटर्स लिहिल्यानंतर 87,000. देन नेक्स्ट आपण आता ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते पहा.
की अवनीला त्यांनी ऍड केलेले 1/4 शेअरसाठी, त्यासाठी तिने 37,500 कॅपिटल आणलेले. मग हे 37,500 कॅपिटल आपण आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू अवनी कॅपिटल अकाउंट आणि त्याची अमाऊंट आपण लिहून घेऊया 37,500. 37,500 हे इकडं डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि त्याची अमाऊंट घेणार आपण ₹37,500. पुढे जाऊया. इथं 30,000 रुपये गुडविल घेऊन आलेला आहे, कॅश मध्येच आणलेले. पहिल्यांदा आपल्याला कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी एंट्री करावं लागेल. म्हणजे कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट लिहावं लागेल, टू गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹30,000 आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार 30,000 रुपये. नेक्स्ट हे गुडविल आणलेलं डिस्ट्रीब्यूट करायचं ओल्ड पार्टनरला. म्हणजे याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहायला लागतील, टू विक्रम कॅपिटल अकाउंट आणि दुसरे आहे टू प्रज्ञा कॅपिटल अकाउंट. आणि आपण विक्रम आणि प्रज्ञाला त्यांच्या सॅक्रिफाय रेशो मध्ये, आता न्यू रेशो दिला नाही म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो सॅक्रिफाय रेशो असणार आहे, त्या रेशो मध्ये जर डिस्ट्रीब्यूट केलं तर 12,000 आणि 18,000 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. 12-18 इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जाईल, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय गुडविल अकाउंट 12,000 आणि 18,000 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया. आता काय झालं, आपण फर्स्ट जनरल एंट्री फर्स्ट ऍडजस्टमेंट होतं त्याचं पोस्टिंग केलं. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये बघा, थोडंसं झूम करतो मी. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय त्यांनी आपल्याला की लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 45,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 45,000 झाली. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. ज्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहूया 45,000 रुपये आणि याच्यामध्ये ऍड म्हणू ऍप्रिसिएशन वाढलेली, इनरला 37,500 आहे म्हणून ऍड ऍप्रिसिएटेड आणि अमाऊंट लिहिणार 7,500 रुपये. वाढून 7,500 वाढून आउटरला 45 येणार आहे. 7,500 आपला प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय लँड अँड बिल्डिंग, बाय लँड अँड बिल्डिंग आणि अमाऊंट लिहिणार ₹7,500. 7,500. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर 10% डेप्रिसिएटेड आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी फर्निचर लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10% आणि बघा 3,000वर 10% 300 रुपये वजा होईल. आउटरला 2,700 रुपये येईल. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लॉस आहे म्हणून लिहिणार. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर अमाऊंट लिहिणार ₹300. देन नेक्स्ट पुढे जाऊया. नंबर 3च्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा झालं, 3चं कंप्लीट केलं. नंबर 4 मध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 5% आहे डेटर्सवर. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला त्या ठिकाणी जायचं, लिहायचं लेस RDD ऍट 5% आणि 87,000वर 5% तर 4,350 रुपये येईल. आणि आउटरला 4,350 वजा झाल्यानंतर 82,650 आणि RDD हा लॉस आहे, असेट कमी होणे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू RDD अमाऊंट लिहायचं 4,350. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट बघूया. RDD झाल्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू 82,500 झाली. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी स्टॉक लिहिलेला आहे त्या ठिकाणी आउटरला 82,500 लिहून टाकायचे. इनरला बघायचे 75,000 म्हणजे काय झालेत, ऍप्रिसिएट झालाय किंवा इन्क्रीज झालाय. आपण कोणताही शब्द वापरू शकतो. मी स्टॉकला इन्क्रीज असं म्हणतो, इन्क्रीज. आणि किती रुपये, 7,500 रुपयाने इन्क्रीज झालेला. आणि हा 7,500 ने असेट वाढणे प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक अमाऊंट लिहिणार 7,500 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की बाबा आपण सगळे ऍडजस्टमेंट केलेले. शेवट बघा त्यांनी काय सांगितले की द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर इज टू बी ऍडजस्टेड करायचं नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आणि एक्सेस जे असेल ते त्यांच्या लोन अकाउंटला दाखवायचं, ट्रान्सफर करायचं. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढलेला आहे आपण. मग आपण या ठिकाणी बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती होता, 6:9:5. तोच मी या ठिकाणी लिहून घेतोय 6:9:5. इथं वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. न्यू रेशो लिहायचा त्याच्यामध्ये फर्स्ट 6:9:5 आणि याच्यामध्ये न्यू पार्टनर कोण आहे, अवनी, म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार अवनीज कॅपिटल.
फॉर रुपीज. आता किती आणले बघा अवनीने कॅपिटल, आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया किती आणले. 37,500 रुपये कॅपिटल आणले. तर ते 37,500 या ठिकाणी लिहून टाकूया. 37,500 फॉर किती शेअर साठी. आता त्याच्यामध्ये बघा तिचा हिस्सा जो आहे ना नवीन फर्म मध्ये 5 आहे. किती पैकी 5 आहे. 6 आणि 9 15 आणि 5 20. 20 पैकी 5 आहे. म्हणजेच मी काय म्हणणार 5/20 शेअर. लक्षात घ्या काय केले मी. 5/20 शेअर साठी तिने किती आणले. 37,500 रुपये कॅपिटल आणलेले. मग हाच बेस घ्यायचा आणि आपले बाकीचे जे पार्टनर आहेत त्यांचं कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. तर ते करूया. फर्स्ट आहे विक्रम. विक्रम कॅपिटल कॅल्क्युलेट करूया. कॅपिटल इज इक्वल टू बेस काय घ्यायचं 37,500 डिवायडेड किती हिस्स्यासाठी ते 5 हिस्स्यासाठी गुणुले त्याचा हिस्सा किती विक्रमचा 6 हिस्से इज इक्वल टू. तर आपल्याला ते भेटणार आहे ₹45,000 45,000 रुपये. कोणाचं कॅपिटल विक्रमचं कॅपिटल नवीन फर्म मधलं. विक्रमचं कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रज्ञाचं करूया आपण. प्रज्ञाज कॅपिटल इज इक्वल टू बघा सेम करायचं 37,500 भागिले 5 आणि प्रज्ञाचं शेअर किती इथं 9 शेअर आहे म्हणून इंटू 9 घेतला आपण. तर इज इक्वल टू किती येणार आहे बघा 37,500 भागिले 5 गुणिले 9 जर केलं तर ते येणार आहे 67,500 67,500. आणि तिसरी पार्टनर आपलं अवनीचं कॅपिटल आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे. अवनीचं कॅपिटल आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे त्यांनी 37,500. म्हणजे आपण तीनही पार्टनरचं कॅपिटल केलं. पहिली आहे विक्रम 45,000 कॅल्क्युलेट केलं. प्रज्ञाचं 67,500 आणि अवनीचं 37,500. हे कॅपिटल आपण काय करणार आहोत. आपण आपलं जे बॅलन्स शीट तयार केलेली त्या ठिकाणी हे लिहून घ्यायचं. फर्स्ट कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आपला विक्रम आहे. विक्रमचं लिहून घेऊया 45,000 45,000. नेक्स्ट आहे प्रज्ञा. प्रज्ञाचं घेणार आहे 67,500 आणि तिसरं आहे अवनी. अवनीचं घेणार आहे 37,500. असं टोटल कॅपिटल आपण आउटरला घेऊया 1,50,000 रुपये. हे कॅपिटल कुठून आणतो आपण आठवा बॅलन्स शीटला. आपण काय करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं ना की त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर लिहायचो आपण. आठवा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहायचं टू बॅलन्स. तर त्या अमाऊंट आपण या ठिकाणी लिहून घेऊया. फर्स्ट विक्रमची अमाऊंट लिहिणार 45,000 नंतर प्रज्ञाची 67,500 आणि अवनीची 37,500 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपलं सगळं झालेलं आहे. आपण काय करूया आता क्लोज करायला सुरुवात करूया. आपण म्हणजे थोडक्यात काय केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू आपण आणि क्लोज करायला सुरू करूया. बघा रिव्हॅल्युएशनचा जर अंदाज घेतला तर आपल्याला क्रेडिटची टोटल जास्त आहे 15,000 आहे रिव्हॅल्युएशन क्रेडिटची टोटल. तीच डेबिटला लिहिणार आपण ₹15,000 आणि त्यातने 4,350 आणि 300 रुपये जर वजा केले आपण तर आपल्याला 10,350 एवढी बॅलन्सिंग फिगर राहील. म्हणजे हा प्रॉफिट आहे. हा पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट करणार. त्याला म्हणायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या ओल्ड पार्टनरची नावं लिहून घेऊया. पहिला आहे विक्रम आणि दुसरे आहे प्रज्ञा. विक्रमला 2 हिस्से द्यायचे म्हणजे त्याच्या हिस्स्याला प्रॉफिट येणार आहे 4,140 रुपये आणि प्रज्ञाला येणार आहे 6,110 रुपये. हा प्रॉफिट इकडे डेबिटला आहे. तो आपण ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसात लिहायचं प्रॉफिट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी. फर्स्ट 4,140 आणि सेकंड पार्टनर प्रज्ञा 6,110 रुपये इथं डॅश. आणि आता काय करायचं क्लोज करायला सुरुवात करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फर्स्ट बघा आपण आपली फर्स्ट अवनीचं क्लोज करूया 37,500 रुपये बॅलन्सिंग फिगर आहे म्हणजे क्रेडिटची टोटल आहे. तीच डेबिटला लिहिणार 37,500 आणि ते क्लोज होणार आहे 37,500. इकडं प्रज्ञेची क्रेडिटची टोटल असणार आहे 99,110 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 99,110 रुपये आणि त्यातनं 67,500 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 36,610. त्याच्यानंतर आपण विक्रमची टोटल घेणार आहोत 75,12 आणि 4 जर टोटल केली तर 91,140 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 91,140 रुपये आणि त्यातून हे सगळे अमाऊंट जर 45,000 रुपये जर वजा केले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 46,140 रुपये. याला आपण नाव देणार टू लोन अकाउंट. कुठं ट्रान्सफर करायचं हे लोनला ट्रान्सफर करायचंय.
याला लोन अकाउंट म्हणणार आणि हे लोन आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला काय बनायचं, पार्टनर्स लोन अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची पार्टनर्स लोनला. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव लिहायचं. जुना पार्टनर आहे विक्रम आणि दुसरी आहे प्रज्ञा. तर विक्रमचं लिहायचं 46,140 रुपये आणि प्रज्ञाचं लिहायचं 36,110 रुपये आणि या दोघांची टोटल आउटरला 77,750 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलं, कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. गुडविल अकाउंट बघा आता क्लोज होईल. गुडविल टोटल 30,000, डेबिटची टोटल 30,000 आहे, क्रेडिटला सुद्धा 30,000च येणार आहे आणि बँक ऑब्लिक कॅश अकाउंट जर क्लोज केलं तर ते भेटते आपल्याला 75,000 डेबिट टोटल. तेच क्रेडिटला लिहिणार 75,000. वजवण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर सुद्धा 75,000च राहील. त्याला आपण लिहूया बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट लिहायचं. अमाऊंट लिहिणार आहे 75,000 रुपये. आणि आता बॅलन्स शीट आपण क्लोज करूया. लॅबिलिटीची जर टोटल बघितली आपण तर आपल्याला लॅबिलिटी साईडची टोटल भेटणार आहे 3,32,750. तेच असेटला आपले येणार आहे 3,32,750 रुपये. अशा पद्धतीने आपलं हे एक्झाम्पल टॅली झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.